नियम 293 अन्वये चर्चेमध्ये पर्यटन विभागाच्या अनुषंगानं सन्मान्य सदस्य डॉक्टर संजयजी कुटे, सन्मान्य सदस्य डॉक्टर नितीनजी राऊत, सन्मान्य सदस्य श्री अतुल भातखळकरजी, सन्मान्य सदस्य श्री दीपक केसरकरजी, सन्मान्य सदस्य श्री सत्यजित देशमुख, सन्मान्य सदस्य श्री रवि राणा, सन्मान्य सदस्य श्री संजय उपाध्याय, सन्मान्य सदस्य श्री किसन वानखेडे, सन्मान्य सदस्य श्री हिरामन खोसकर आणि सन्मान्य सदस्य श्री काशीनाथ दाते या सर्व सन्मान्य सदस्यांनी पर्यटन विभागामध्ये विस्तृत अशा पद्धतीच्या सन्मान्य अध्यक्ष महोदय काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सन्मान्य सदस्यांना पर्यटन विभागाची सर्वसाधारण माहिती या संदर्भात RTDS मध्ये आपल्याला अर्थसंकल्पीय तरतूद गतवर्षी 1500 कोटी रुपयांची होती आणि जवळपास आतापर्यंत उपलब्ध निधी हा 31 मार्च पर्यंत पूर्वी वितरित झालेला 430 आणि आत्ताचा 31 मार्चला होणारा 350 जवळपास 800-850 कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं पर्यटनाच्या दृष्टीनं ब्रँडिंग महाराष्ट्राचं होणं गरजेचं आहे। अनेक सन्मान्य सदस्यांनी सूचना केल्या की महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक गडकिल्ले आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक समुद्र किनारे आहेत, जे सन्मान्य अध्यक्ष महोदय अजूनही जागतिक पर्यटकांच्या किंवा परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या नकाशावरती आपण आणू शकलेलो नाही। आणि म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय एक मोठा मीडिया प्लॅन आपण यावर्षी सन्मान्य अध्यक्ष महोदय सन 26-27 करता राज्याचा बनवलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं टुरिझम हे सन्मान्य अध्यक्ष महोदय ब्रँडिंग करायचं काम यावर्षी सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी करतोय। आपण गतवर्षी महाबळेश्वर आणि पाचगणी ही जी दोन मोठी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय एक महापर्यटन महोत्सव घेतला होता की ज्याच्यामध्ये परदेशी पर्यटक सुद्धा आले होते आणि त्या परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, महाराष्ट्राचे विविध प्रकारचे सन्मान्य असणारे सन्मान्य अध्यक्ष महोदय कला या सगळ्यांचं एकत्र दर्शन 3 दिवस आपण त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय घडवलं। त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष महोदय नमो पर्यटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण पर्यटन विभागामार्फत एक नमो पर्यटन सुविधा केंद्राची एक नवीन योजना 5 पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी आणली। त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष महोदय विदर्भातल्या कल्याणेश्वर, हनुमानगडी, नवेगाव शेरी यासारखे प्रकल्प सुद्धा या वर्षीच आपल्या या ठिकाणी नवीन कामं करण्याच्या दृष्टीने आपले विचाराधीन आहेत सन्मान्य अध्यक्ष महोदय। त्याचबरोबर कोकणचं केसरकर साहेबांनी सांगितलं कोस्टल टुरिझम आणि कोस्टल सन्मान्य अध्यक्ष महोदय पर्यटनाचा आराखडा जो टुरिझम रोडमॅप आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्या संदर्भात एक बैठक माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेब, आमदार निलेश राणे साहेब, आमदार दीपकभाई केसरकर या सगळ्या कोस्टल संदर्भातल्या आमदारांच्या बरोबर एक उच्चस्तरीय बैठक निश्चितपणाने आपण आयोजित करू आणि समुद्र किनारे अधिक कसे विकसित करता येतील रोड कनेक्टिव्हिटीनं आता मोपा जे आपलं नवीन विमानतळ गोव्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेलं आहे त्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे गोव्याची पर्यटन केंद्र किंवा गोव्याची पर्यटन स्थळं समुद्र किनारं ही अत्यंत जवळ आहेत, त्यामुळे अधिक सुलभ रोड कनेक्टिव्हिटी या ठिकाणी करण्याचा पर्यटन विभागाच्या माध्यमातून सन्मान्य अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न आहे। यावर्षी जर आपण पाहिलं सन्मान्य सदस्यांना मी सांगेन जवळपास 2096 कोटी रुपयांची वित्तीय तरतूद या अर्थसंकल्पामध्ये चिन्हांकित केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळं ज्या सन्मान्य सदस्यांनी काही पर्यटन स्थळांच्या विकासाकरता निधी मागितला आहे काही सन्मान्य सदस्यांनी जुनी कामं झाली त्याचा अपुरा निधी मिळालेला नाही म्हणून सांगितलेला आहे। काही सन्मान्य सदस्यांनी अध्यक्ष महाराज तीर्थक्षेत्र आहेत, त्यांची मंदिरं आहेत, देवालय आहेत आणि त्याला पर्यटनामधनं निधी सन्मान्य अध्यक्ष महोदय मागितलेला आहे। पण माझी सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळं ही ग्रामीण विकास विभागाच्या अखत्यारीमध्ये आहेत, पण तरीसुद्धा पर्यटकांचा फ्लो जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचा तशा पद्धतीचा प्रस्ताव प्राप्त करून त्याही ठिकाणी
सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण नक्की त्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. सन्मान्य अध्यक्ष महोदय, या मूळ अर्थसंकल्पीय जी अंदाजित रक्कम आहे त्या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्यांच्या मागण्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की यापेक्षा जर अधिकचा निधी लागला तर जुलैचं अधिवेशन, नागपूरचं अधिवेशन, 2 पुरवणी मागण्या अजूनही या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज येणार आहेत. त्यामुळे सन्मान्य सदस्यांच्या नवीन निधीच्या मागण्या विचारात घेऊन जर पुरवणी मागण्यांमध्ये अधिक निधी हा जर उपलब्ध झालेला निधी मान्य सदस्यांच्याकडनं सदस्यांच्या करता वितरित झाला तर अधिकचा निधी हा देखील वित्त विभागाकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे विभागाकडनं निश्चितपणे या ठिकाणी आपण आग्रह धरू माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी एवढंच आपल्या मार्फत सदनाला आश्वासित करू इच्छितो की पर्यटन स्थळांचा ब्रँडिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फोर्ट टुरिझम, कोस्टल टुरिझम या सगळ्या बाबतीतलं निश्चितपणे एक चांगला आराखडा या वर्षीचा तयार करून त्याची सुरुवात देखील लवकरच या ठिकाणी आपण करू. पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र देशातलं अग्रक्रमाचं राज्य असेल एवढाच विश्वास या निमित्तानं मी आपल्याकडे करतो. सन्मान्य सदस्यांच्या सर्व विचारांचा सकारात्मक विचार करून, सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून शासन पर्यटन विभाग त्याच्यावर उचित कार्यवाही करेल.